की तुमच्या बालपणी ही सायकल कितव्या वर्षी तुमच्या सोबत आली, किती वेळ सायकल दूर गेली तुमच्यापासून? सुरुवात आमची सायकलवरनच झाली, घरापासून गावापर्यंत. बालपणी सायकल शिकलात तेव्हा काही गंमत जम्मत घडली का? सायकलचा कॉन्टॅक्ट तुटला, सायकल माझ्यापासून लांब गेली. मिळालं, तुम्ही कनेक्ट झाला, तो कनेक्ट झाले त्यांच्याशी. ते पण आल्यानंतर मग घरात बसून करायचं काय. शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य याचा सायकलिंगशी काही संबंध जोडता येईल असं वाटतं तुम्हाला? त्यांचा आशीर्वाद घेऊन मी नाशिक टू अयोध्या करू शकले. आम्ही सायकल प्रेमी. नमस्कार, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन आयोजित सायकलवारी इंटरव्ह्यू सिरीज मध्ये मी साधना जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर प्रत्येक मुलाच्या बाबतीत त्याचा बालपणाचा आकर्षणाचा बिंदू म्हणजे सायकल असते. सायकलवर पहिल्यांदा पाऊल टाकल्यानंतर किंवा सायकल हातात घेतल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा त्याला गती म्हणजे काय कळते, वेग म्हणजे काय कळतो. पण नंतर मात्र सायकलपासून ती मुलं दुरावत जातात आणि मग रोजच्या प्रापंचिक अडचणीमध्ये सायकल कधी विस्मरणात जाते हेही त्यांच्या लक्षात येत नाही. पण एक गृहिणी मात्र अशी आहे की जिने त्या सायकलला कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पुन्हा जवळ केलं. बरं, फक्त जवळ केलं नाही तर तिच्याबरोबर दृढ नातं प्रस्थापित केलं आणि आज स्वतःमध्ये तिने एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. अशी एक गृहिणी आज आपल्या भेटीला या मुलाखतीच्या माध्यमातून आली आहे. तिचं नाव आहे राजकिशोरीताई लांडगे. ताई, आपलं या सिरीज मध्ये मनपूर्वक स्वागत करते. आणि माझा पहिला प्रश्न असाच आहे की तुमच्या बालपणी ही सायकल कितव्या वर्षी तुमच्या सोबत आली किंवा कितव्या वर्षी तुम्ही सायकल शिकलात? ऍक्च्युली मी छोट्याशा गावातून आलेली आहे, त्याच्यामुळे माझा प्रवास हा सायकलवरच व्हायचा. शिक्षणाच्या माध्यमासाठी आम्हाला गावात जावं लागायचं. आम्ही राहायचो मळ्यामध्ये. मग सुरुवात आमची सायकलवरनच झाली. घरापासून गावापर्यंत, मेन गावापर्यंत आम्ही सायकलवर जायचो. मग सकाळी एकदा शाळेला जायचं, त्यानंतर क्लासला जायचं. अशा पद्धतीने सायकलने आमच्या जीवनात एंट्री मारली. पूर्ण शिक्षण माझं मग सायकलवरती झालं. कॉलेज जीवनात नंतर गाड्या आल्या, पण सुरुवात माझी सायकलनेच झाली आणि तोच आता एक माझा छंद बनून गेला आहे. बालपणी सायकल शिकलात तेव्हा काही गंमत जम्मत घडली किंवा सायकल शिकताना बरेचदा आपण आपले गुडघे फोडून घेतो किंवा बऱ्याच जखमा होतात, पण त्याचं काही वाटत नाही. पण तुमच्या बाबतीत तो प्रवास कसा होता सायकल शिकण्याचा? सुरुवातीला शिकताना तर गुडघे फुटणं हे नॅचरलीच असतं. गुडघे फोडलेत, दात पडलेत, ह्या सगळ्या गोष्टी तर झालेल्याच आहेत. त्याच्याशिवाय काय सायकल येत नाही. वा, मला वाटते तुमच्या या सांगण्यावरून प्रत्येकाचं बालपण त्याच्या नजरेसमोरून नक्कीच गेलं असेल, कारण याच प्रक्रियेतून आपण सायकलच्या जवळ जातो. पण ही सायकल वयाच्या कितव्या वर्षापर्यंत तुमच्या सोबत होती? तुम्ही जसं मागे मला म्हणालात की लॉकडाऊन मध्ये तुम्ही पुन्हा सायकलला जवळ केलं, मग हा मधला जो गॅप होता तो किती वर्षांचा होता किंवा किती वेळ सायकल दूर गेली तुमच्यापासून? ऍक्च्युली माझं पहिले 4थी ते 10वी पर्यंत शिक्षण जवळपास, म्हणजे जशी सायकल यायला लागली तसं शिक्षण माझं 10वी पर्यंत सायकलवरती झालं. त्यानंतरही 11वी 12वी पण माझं सायकलवरती झालं. नंतर मग त्यावेळेस MAT असायची, लुना असायची. मग अशा पद्धतीने घरातल्या गाड्या घ्यायच्या आणि कॉलेजला जायचं. ते कॉलेज लाईफ झालं. त्यानंतर 12वी नंतर लग्न झालं. लग्नानंतर मग परत सायकलचा कॉन्टॅक्ट तुटला, सायकल माझ्यापासून लांब गेली आणि मग मुलांच्यात फॅमिलीमध्ये आपण रमल्यानंतर बऱ्याच वर्षाने जसे मुलं मोठी झाली त्यानंतर परत मग एकटेपण आलं. मुले मोठं झाली, शिक्षण झालं, सगळं झालं, त्यानंतर पुन्हा आपल्याला एकटेपण येतं आणि एकटेपण आल्यानंतर मग घरात बसून करायचं काय. मग कुठेतरी पुन्हा आपला तो छंद जोपासावा असं मनात आलं आणि सायकलची पुन्हा सुरुवात केली. अगदी बरोबर आहे. तुम्ही जे म्हणालात की एकटेपणा जाणवायला लागला आणि ही एक मैत्रीण भेटली सायकल. पण नेमका त्यावेळी मला वाटते कोरोनाचा काळ होता आणि तुम्ही पुन्हा सायकल चालवायला सुरुवात केली. कोरोना काळामध्ये सायकल चालवताना तर रस्त्यावर तर तसं फिरणं अलाउडच नव्हतं. मग ती कशा पद्धतीने चालवलीत त्या काळामध्ये सायकल? कोरोना काळामध्ये ऍक्च्युली घराच्या बाहेर पडणंच मुश्किल होतं. पण त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये असं झालं की माझे मिस्टरही कोरोना झाला, त्यांना पहिल्या लाटेमध्येच ते सापडले आणि त्यांच्या संपर्कात मी काही दिवस होते. मलाही लक्षणं जाणू लागले. त्यानंतर मग आता घरी कोणी येत नसायचं, जात नसायचं. व्यायाम तर गरजेचाच असतो. मग त्यावेळेस मी सायकल घेतली हातामध्ये आणि सहज म्हणून आपलं एक फेरफटका मारायची सुरुवात केली सकाळी सकाळी. पण तो सकाळचं जे वातावरण असतं सूर्योदयाच्या वेळेसचं, त्याची इतकी आवड लागली मला की मग मी भल्या पहाटे उठायचे 4 वाजता, घरातलं काम करायचे सगळं आणि 6 वाजता पॅडलिंग चालू करायचे.
एखाद तास तरी मी सायकलिंग करून यायचेच. मग तो इतका छंद लागला की गेले नाही की मला करमत नसायचं त्या दिवशी. म्हणजे अस्वस्थ व्हायचं मला की मी काहीतरी मिस करते. अशा प्रकारे हळूहळू मला त्याचा छंद लागला आणि पुढे त्याचं रूपांतर आज अयोध्यापर्यंत झालं. वा. आता त्याच विषयाकडे येणार होते की एक छंद किंवा आवड म्हणून पुन्हा सायकल तुम्ही चालवायला लागलात आणि मग आता अयोध्या वारी करायची हा विचार नेमका मनात कधी आला आणि मग कशा पद्धतीने तो सगळा प्रवास सुरू झाला? नाशिकचे डॉक्टर आबा पाटील हे रॉयल रायडरचे संस्थापक आहेत आणि ते अशा मोठ्या मोठ्या राईड्स आयोजित करत असतात. तर त्यांच्यासोबत मला डिसेंबर चॅलेंजमध्ये चान्स मिळाला, तुम्ही Chance मिळाला. कनेक्ट झाला तो कनेक्ट झाले त्यांच्याशी. त्यांनी एक चॅलेंज ठेवलं होतं महिन्याभरासाठी. तर त्याच्यामध्ये मी विनर ठरले होते. पूर्ण भारतामधून सगळे सायकलिस्ट 365 सायकलिस्ट होते. त्याच्यामध्ये 3 टॉपर काढले होते जेंट्समध्ये आणि 2 लेडीज काढल्या होत्या. तर लेडीजमध्ये मी टॉपर होते. मग इथून जाताना म्हणजे तुम्हाला एक स्त्री म्हणून काही अडचणी आल्या का या 15 दिवसामध्ये आणि मग कशा पद्धतीने तुम्ही त्या सगळ्या हँडल केल्यात? पहिली तर घरनं निघण्याचीच मला अडचण होती. ॲक्च्युली मिस्टर माझे मंत्रालयामध्ये असतात. त्यावेळेस अधिवेशन चालू होतं, नागपूर अधिवेशन डिसेंबरमध्ये. आणि मी राहते पनवेलला. पनवेल टू नाशिक गाडी घेऊन जायचं होतं. मोठी बॅग होती, सायकल कॅरी करायची होती. मेन कुठल्याही इव्हेंटला जायचं म्हटलं की सायकल कॅरी करावं लागते स्वतःची. सायकल नेणं खूप अवघड असतं. मग तिथनं माझी पहिली कसरत चालू झाली होती. अधिवेशन त्यांना सोडून माझ्यासाठी येणं शक्य नव्हतं. पण म्हणतात ना की इच्छाशक्ती लागते आणि त्यावेळेस माझे राम पण माझ्या बरोबर असावेत. त्याच्यामुळे मला सगळा मार्ग मोकळा झाला आणि योगायोगाने ते मला सोडवायला पण आले नाशिकपर्यंत. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी नाशिक टू अयोध्या करू शकले त्यांच्या सपोर्टने. शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य याचा सायकलिंगशी काही संबंध जोडता येईल असं वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला काही अनुभव आला त्या बाबतीत? हो, माझा स्वतःचा अनुभव सांगते. सायकलिंग चालू करायच्या अगोदर मला OCD हा डिसीज होता. पण मी सायकलिंग करत राहिले तर मी त्या OCD मधनं पण बाहेर पडत राहिले. कोविड काळामध्ये जी स्वच्छतेची सवय आपल्याला सगळ्यांनाच लागली होती, तोच हा भाग आहे OCDचा. खूप स्वच्छता करायची मी. पण मी जसं जसं सायकलिंग करत गेले, निसर्गाच्या सानिध्यात येत गेले, त्यानंतर मला हे जे माझा OCDचा डिसीज आहे तो कमी जाणू लागला. त्यानंतर मी फिट राहायला लागले. माझं मानसिक स्वास्थ्य एकदम व्यवस्थित राहायला लागलं. मी अगोदर जेवढी सुंदर दिसत नव्हते त्यापेक्षाही सुंदर मला जाणू लागले. मुलं म्हणायला लागली, मम्मी तू आमच्यापेक्षाही सुंदर दिसते. मग आणखीनच जोश येतो माणसाला ह्या गोष्टी. घरातनं आपले लोक ज्यावेळेस कौतुक करतात, मुलं कौतुक करतात, नवरा स्पेशली नवरा कौतुक करायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. ते नवरा पण करू लागला आणि जास्त हुरूप येऊन मग त्या गोष्टी करत गेले मी. वा. आंतरबाह्य सुंदर होण्यासाठी सायकलिंग हा उत्तम उपाय आहे किंवा एक सोपा मार्ग आहे असं तर नक्कीच यातून जाणवतंय. मला आता सांगा की आमच्यासारख्या महिलांची नेहमी तक्रार असते की सायकलिंगला वेळ मिळत नाही किंवा रोजच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आम्ही वेळ काढू शकत नाही. तर अशा महिलांसाठी एक महिला म्हणून तुम्ही काय संदेश द्याल? ओके, ॲक्च्युली प्रत्येक महिलेला एकच प्रॉब्लेम असतो. सायकलिंग म्हणा, कुठलाही व्यायाम करताना पहिले तिचे जे कर्तव्य असतात ते पूर्ण करायचे असतात. तिला टिफिन असतो, मुलांना शाळेत सोडवायचं असतं. सगळ्या गोष्टी सकाळच्या वेळेवर झाल्या पाहिजेत प्रत्येकाच्या. ती स्वतःकडे कमी लक्ष देते, पण तिने स्वतःकडे पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. मलाही तीच अडचण आली सुरुवातीला. ह्या मिस्टरांचा टिफिन, मुलं तर मोठीच होती माझी, त्याच्यामुळे टिफिनचा त्यांचा प्रश्न नव्हता. पण मिस्टरांचा टिफिन आणि माझं सायकलिंग ह्याचं कुठेतरी गणित जुळत नव्हतं. मग मी पहाटे 4 वाजता उठू लागले आणि 4 ते 6 टिफिन बनवला, नाश्ता बनवला, सगळं काही व्यवस्थित त्यांचं करून ठेवायचं. आपली कर्तव्य अगोदर व्यवस्थित पार पाडायची आणि मग सायकलचा पॅन्डल मारायचा. अशी माझी सकाळची सायकलची सुरुवात असते. पहाटे उठणे, 6 वाजेपर्यंत सगळं काही त्यांचं व्यवस्थित करून ठेवणे आणि मग सायकलिंग, असं माझं रुटीन असतं. राजकिशोरीताई, अयोध्येला परत जाऊन आलात, स्वतःमध्ये एक विक्रम तुम्ही निर्माण केलेला आहे आणि खरोखर खूप छान वाटतं की एक महिला आज 15 दिवसाचा सलग प्रवास करून अयोध्येपर्यंत जाते. एकंदरीत सायकल हातात आली आणि हे सगळं छान 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 घडत गेलं. मग ह्या आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या बाबतीत तुम्हाला काय वाटते किंवा एकंदरीत ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल काय मत व्यक्त कराल? आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनने नेहमीच लहान मुलांना प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे. गरीब मुलांना प्रोत्साहन देतात, ज्यांना सायकल नाही आहेत, ज्यांना वह्या पुस्तकं नाही,
अशा वंचित मुलांसाठी आम्ही सायकल प्रेमी काम करतो आणि हे त्यांचं काम मला खूप आवडलं, त्याच्यामुळे मी त्यांच्याशी कनेक्ट झाले. खरोखर मंडळी, स्त्रियांना खरं तर प्रत्येक चौकटीला सांभाळून आपल्या सगळ्या छंदांना पुढे न्यायचं असतं. आता ताईंनी आपल्याला हेच सांगितलं की जर आपल्याला शारीरिकदृष्ट्या हिट राहायचं असेल तर सायकलच्या माध्यमातून फिट राहावं लागेल. म्हणजे सायकलचे 2 पायडल जेव्हा आपण मारत असतो त्यावेळेला एका बाजूला शरीर आणि एका बाजूला सातत्य, अर्थातच व्यायामाचं, हे जर असेल तर निरोगी आयुष्याच्या मार्गावर आपली मार्गक्रमणा सतत अखंड सुरू राहील. सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने आजच्या ह्या मुलाखतीचा समारोप करताना पुन्हा तो संदेश द्यावासा वाटतो, फिट रहा, हिट रहा, सायकल चालवत रहा. अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.